नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तब्बल 29 वर्षांनंतर संचित तोट्यातून मुक्त झाली आहे. मार्च 2026 अखेर बँकेला तब्बल 732.72 लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती प्रेस नोटद्वारे देण्यात आली आहे. सन 1997 पासून तोट्यात असलेल्या बँकेने प्रशासनाच्या काटेकोर उपाययोजना, खर्च नियंत्रण आणि प्रभावी कर्ज वसुली मोहिमेमुळे ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे. एकेकाळी 563 कोटीवर पोहोचलेल्या NPA आता घटून 136 कोटीवर आला असून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या बँकेच्या बहुतांश शाखा नफ्यात असून शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी विविध कर्ज योजना सुरू आहेत. बँकेला आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 31 मार्च 2026 ची बॅलन्स शीट आणि गेल्या 10 वर्षांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली प्रगती ह्याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी आज आपण पत्रकार मित्राला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आमच्या सर्वांना इथं या ठिकाणी निमंत्रण दिले. मोठ्या संख्येने आलेले ते उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला अतिशय सांगायला आनंद आहे की या वर्षीचा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ढोबळ नफा हा 53 कोटी 75 लाख रुपये आहे. त्यात आपल्याला वैधानिक तरतुदी करावी लागतात वेगवेगळ्या टॅक्स लागू नये म्हणून. ते केल्यानंतर 7 कोटी 15 लाखाच्या वर जे आहे ना निव्वळ नफा मिळाला. मला सांगायला अतिशय आनंद आहे की खूप चांगली प्रगती आपण केली. ह्या संचालक मंडळाच्या काळामध्येच आपण डाटा सेंटर उभं केलं. आज आपण 3 नवीन इमारती बांधतोय. भोकरची इमारत होता, उद्या 24 तारखेला तिचं उद्घाटन आहे. सहकार मंत्री आणि अशोकराव इथे येत आहेत. बिलोलीची इमारत झाली, नायगावची इमारत होते आणि तालुक्याचे जेवढे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही ATM मशीन बसवलेले आहेत आणि 2 मोबाईल व्हॅन ज्याला म्हणतात आपण ATMचे त्याही आपण सुरू केले. आता आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही मराठवाड्यातली नंबर 2 ची बँक आहे. लातूर ही पहिल्या नंबरवर आहे आणि आज आपण सर्व दृष्टीने आपली जर बॅलन्स शीट आपण पाहिली तर आपण नंबर 2 वर आहोत. म्हणून गेल्या 2-2.5 वर्षापासून चेअरमन या नात्याने मी काम करत असताना आमचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील मिटमोरेकर असतील त्या ठिकाणी आहेत. ते सर्व संचालक आहेत. काही आज उपस्थित राहू शकले नाहीत कारण आज लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळं आमचे बंडू चव्हाण, नागेश पाटील जिल्ह्यातून जावं लागलं. म्हणून त्या सर्वांचं सहकार्य मिळालं आणि आमच्या कर्मचारी मित्रांनी खूप चांगलं काम केलं. तसं आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे, 160-165 आहे. गव्हर्नमेंटच्या सँक्शन स्टेट प्रमाणे जवळपास 550 पाहिजे. तरी पण तेवढ्या कर्मचाऱ्यावर आपण ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आणि आज आपण मराठवाड्यामध्ये नंबर 2 ची बँक आपली आहे. आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या अनुषंगानं असलेली आर्थिक स्थिती आपल्या समोर मांडण्यासाठी माननीय अध्यक्ष महोदयांनी पत्रकार परिषद बोलवली होती. आपण पत्रकार परिषदेला अत्यंत शॉर्ट नोटीसवर उपलब्ध झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि बँकेच्या ताळेबंदाची संपूर्ण माहिती तुम्हाला अध्यक्ष महोदयांनी दिलेलीच आहे, परंतु ठळक ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दाम उल्लेख करतो. बँकेचा जो ढोबळ नफा आहे तो 53 कोटी 75 लाख रुपये झालेला आहे आणि त्यामध्ये वैधानिक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी जाता 7 कोटी 32 लाख रुपये निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. बँकेनं या मध्यंतरीच्या ज्या काळ आहे त्या काळामध्ये बँक तुम्हाला माहिती आहे की 2005 या काळामध्ये अत्यंत अडचणीत होती. 562 कोटी रुपये बँकेचा NPA होता आणि तो NPA वसुलीसाठी बँकेनं जी कारवाई केली, संचालक मंडळाने जे निर्णय घेतले
आणि त्यामुळं आज बँकेचा NPA चा आकडा जर पाहिला तर तो 136 कोटीवर आहे. ज्याचं एकूण कर्जाची प्रमाण जे होतं ते 88% होतं आणि ते प्रमाण आता 14.20% एवढं आलेलं आहे. त्यासोबतच बँकेचा जो तोटा होता तो 370 कोटी रुपयाचा होता आणि आज परिस्थिती जर पाहिलं तर तोटा भरून काढून आपण आता 53 कोटी आपण ढोबळ नफा आणि निव्वळ नफा जो आहे तो आपला 7 कोटी 32 लाखावर आलेला आहे. आणि इतर सर्व पॅरामीटर जे आहेत जे नाबार्ड RBI यांच्या निकषानुसार सर्व पॅरामीटर बँक फुलफिल करते आहे. आणि आता जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना बँक डिजिटल माध्यमातून सेवा उपलब्ध करून देते आहे. बँकेकडे मोबाईल व्हॅन आहेत, RTGS NEFT असेल, SMS ची सुविधा असेल, सर्व सुविधा ज्या नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका देतात ते आपण देतो आहोत. यासोबतच मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की भोकर शाखा आमची जी आहे त्याच्या 24 तारखेला लोकार्पण आहे, ज्याला माननीय सहकार मंत्री महोदय येणार आहेत, माजी मुख्यमंत्री महोदय येणार आहेत आणि अत्यंत सुसज्ज अशी इमारत आम्ही तिथे उभारलेली आहे. त्यासोबतच गिरोली शाखा सुद्धा आपण मॉडिफाय केलेली आहे, तिथं सुद्धा 25 तारखेला लोकार्पण आहे आणि आता नायगाव शाखा सुद्धा आपण बांधकाम करतो आहोत. म्हणजे बँकेनं खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि ती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावं ही आमची अपेक्षा आहे. परंतु ज्यावेळेस ते डिटेल उपलब्ध होतात ती सस्पेंड ती डायरेक्ट त्यांना दिली जाते. परंतु अशा अमाऊंट जर असतील जास्त तर त्या RBIला 10 वर्षांचं पाठवावे लागतात, ते आपण पाठवतो. 2 लाख ATM कार्ड आपल्याकडे आहेत, आपण ग्राहकांना वाटप केलेले आहेत आणि आता आपण जिल्हा बँकेशी व्यवहार करावा. जिल्हा बँक ही आपली बँक आहे, ही शेतकऱ्यांची बँक आहे. जिल्हा बँक ही जिल्ह्यांची आर्थिक नाडी आहे आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून व्यवहार करावे असं हे सर्व जिल्ह्यातील ग्राहकांना आवाहन करेल.